नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा पीपल प्रतीक अँड पॉडकास्ट या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. खूप जणांना असं वाटतं की इन्फ्लुएन्सर्स, रील कॉन्टेंट मेकर्स हे फक्त तरुण पिढीतलेच असावेत. असं काही नाही आहे. कारण जेव्हा मी सरांची इंस्टाग्राम प्रोफाईल चेक केलं, आय वॉज लाईक स्टंड. कारण एवढे सुंदर अशा पद्धतीने त्यांनी व्हिडिओज बनवले होते, तर मी डेफिनेटली म्हटलो की सरांना पॉडकास्टवर बोललंच गेलं पाहिजे. सो मिड्स ऑफ अस टुडे वी हॅव प्रोफेसर अनिल शिंदे सर. सो सर, पुन्हा एकदा नमस्ते. वेलकम टू दिस पीपल प्रतीक पॉडकास्ट P3. तुमचं खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी. धन्यवाद. सो मंडळी, मला तुम्हाला सांगू द्या, त्यांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. बट सर ही वॉज अ प्रोफेसर. ते शिक्षक होते शिरूरमध्ये, आणि त्यांनी मास्टर्स इन लिटरेचर हे केलेलं आहे. इंग्लिश आणि मराठी हा त्यांचा मूळ विषय होता. आणि त्यांचं जर तुम्ही चॅनल, त्यांचं ज्या अकाउंट तुम्ही इंस्टाग्राम बघाल, सो ही इज अ रिटायर्ड प्रोफेसर नाव. बट तरीही त्यांनी त्यांच्या व्हिडिओजमधून एक खूप चांगला सोशल मेसेज ते नवीन पिढीला, तरुण पिढीला नेहमीच देत असतात. सो आपण त्यांच्याकडनं आवर्जून ऐकून घेऊयात की काय आहे या गोष्टींमागची कल्पना आणि मच मोर. सो सर, सुरू करूयात तुमच्या जर्नीपासून. आम्हाला सर्वांना जाणून घ्यायचं की तुम्ही ही जर्नी कशी सुरू केली. फर्स्ट विल गो टू शिरूर, आणि तुम्ही कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये कसे गेलात, ॲज अ टीचर तुम्ही कसं तुमची जर्नी सुरू केली. धन्यवाद. मी प्राचार्य अनिल शिंदे. सुरुवातीला मी 1988मध्ये कान्होर मेसाईच्या विद्याधाम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये उपशिक्षक म्हणून रुजू झालो. अच्छा. तिथेच माझी 36 वर्ष सेवा झाली. 36 वर्षाच्या सेवेमध्ये शेवटची 3 वर्ष मी याच विद्यालयाचा प्राचार्य पदाची धुरा सांभाळली. ओके. खरं तर मला असं वाटतं की आम्ही जे पुस्तकातून शिकवतो, 4 भिंतीमध्ये शिकवतो, ओके, ते ज्यावेळी समाजामध्ये जायला पाहिजे तशा पद्धतीनं आमचा नेहमी प्रयत्न असतो. शिक्षकाचं पहिला उद्देशच मुळात चांगली पिढी घडवणं, चांगले विद्यार्थी घडवणं की ज्यांचा समाजाला उपयोग होईल. बरोबर. आणि मग नंतर मी 2023 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर, अच्छा, खरं तर सेवानिवृत्त झाल्यानंतर बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की आपण आपला वेळ कसा घालवायचा. याचं कारण ठरलेलं एक रुटीन असतं आमचं. सकाळी उठणं, 10 वाजेपर्यंत उरकणं, नंतर शाळा करणं, 5 वाजता येणं, जेवणं, झोपणं आणि वाचन वगैरे करणं. बरोबर. पण हा जो मधला 11 ते 5चा वेळ आहे, हा कसा घालवायचा, अशा प्रकारची चिंता बऱ्याच सेवानिवृत्त लोकांना असते. बरोबर. ती मला पण काही दिवस जाणवली. पण मी म्हटलं, अरे चला, आता आपण 4 भिंतीमध्ये शिकवलं, आता आपण 4 भिंतीच्या बाहेर जाऊ, पलीकडे जाऊ. समाजाचे माझ्यावर ऋण आहेत. मी या सेवेमध्ये तरुणांच्या वेदना पाहिल्या, त्यांचं दुःख पाहिलं, समाजाच्या वेदना पाहिल्या, शेतकऱ्यांच्या व्यथा पाहिल्या. आज समाज अत्यंत सैरभैर झालेल्या अवस्थेमध्ये मी पाहिला. बरोबर. तरुणांना योग्य दिशा देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला एक आव्हान वाटलं हे की चला, आपण ह्या माध्यमातून, छोट्या छोट्या माध्यमातून आपण समाजापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि मग मी त्याच्याकडे वळालो. खरं तर सुरुवातीला मला एका तरुण मित्राचा मेसेज पण आला की रील स्टार आणि तुम्ही कसं की काय? तुमचं वय समजा 59 आणि तुम्ही काय. खरं तर हे क्षेत्र तरुणांचं आहे असं आपण म्हणतो. तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे पण ते नाही आहे तसं. हो. शेवटी आपण कोणत्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहतो ते महत्त्वाचं आहे. आणि मला माझा युवा मित्र शुभम जांभळे या रील स्टारच्या माध्यमातून ही खरं तर संधी मिळाली. ओके. याबद्दल मला त्याचाही आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. वाव, सो ग्रेट. अशी ही तुमची इंटू कॉन्टेंट क्रिएशन, रील मेकिंग मध्ये जर्नी तुम्ही सुरू केली. सो सर, आपण जेव्हा थोड्या वेळापूर्वी डिस्कशन करत होतो, आपण ह्या विषयाकडे पुन्हा एकदा येऊयाच. परंतु जे तुमचं स्कूल लाईफ, टीचर ॲज अ बिईंग टीचर, कशी होती तुमची ती जर्नी? हे जेवढे 30-36 वर्ष झाले आहेत, सो शिरूर ह्या ठिकाणी तुमचा जो एक्सपिरियन्स होता तो कसा होता? सुरुवातीला मला एक शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. कारण माझे वडील कैलासवासी पोपटराव शिंदे गुरुजी हे प्राथमिक शिक्षक होते, तालुका मास्तर होते. अच्छा. आणि त्यांनी आमच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कार केले. ओके. खरं तर मला त्यावेळी असं वाटायचं की आपण पोलीस भरती व्हावं. परंतु शेवटी वडिलांनी मला BEdला पाठवलं, मी शिक्षक झालो. अच्छा. आणि माझं नशीब असं की एकाच दिवशी मला कान्होर मेसाई आणि पाबळ या ठिकाणी ऑर्डर मिळाली.
ओके. उपशिक्षक म्हणून. हम्म. मी त्या ठिकाणी ज्यावेळी रुजू झालो त्यावेळी मी पाहिलं की त्या ग्रामीण भागातील जी मुलं आहेत ओके. त्यांच्याकडं भरपूर क्षमता आहेत, त्यांच्याकडे ॲबिलिटीज आहेत, परंतु त्यांना योग्य दिशा जर दिल्या तर ते निश्चितपणे काही चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. ओके. आणि म्हणून हे देण्यासाठी शिक्षकानं फक्त घड्याळाकडे पाहून काम करू नये. बरोबर तर बरोबर. शिक्षकानं घड्याळाकडे न पाहता 24 तास आपली समाजाची बांधिलकी आहे, विद्यार्थ्यांशी बांधिलकी आहे, हे समजून जर काम केलं तर निश्चितपणे खूप चांगला आशावाद आज शिक्षण क्षेत्रामध्ये असं मला वाटतं. बरोबर बरोबर. आणि आमच्या विद्यालयामध्ये सर्व शिक्षक म्हणजे जे काही आता सेवानिवृत्त झाले, काही आता हयात नाही आहेत, पण ह्या सगळ्यांनी विद्यार्थ्यांची कुठंतरी एक चांगल्या पद्धतीनं दिशा देण्यासाठी प्रयत्न केला. त्या परंपरेमध्ये आम्हाला सुद्धा काही चांगलं काम करता आलं याचा मला नक्कीच आनंद आहे. ओके. सो जेव्हा रिटायर होण्याच्या काही वर्षांपूर्वी कधी असं वाटलं होतं की तुम्ही आफ्टर रिटायरमेंट एवढं डिजिटल ह्याच्यामध्ये सक्सेसफुल व्हाल रील क्रिएशन्समध्ये? नाही सर, मला कधी असं वाटलं नाही, कारण सुरुवातीला रील या विषयावर मी प्रचंड विरोधात होतो. म्हणजे अगदी जर मला एखाद्या विद्यार्थ्यानं तो रील करतो, रील पाहतो असं जरी कळालं तरी सुद्धा मी त्याला अगदी शिक्षा करण्यापर्यंत गेलेलो आहे. आणि मी प्रार्थनेला पण सांगायचो की अरे हे बंद करा सगळं. पण एक आहे की कोणत्याही माध्यमाकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन हा अतिशय चांगला असला पाहिजे. बरोबर. मला सेवानिवृत्त झाल्यानंतर कळालं की हे माध्यम किती प्रभावी आहे आणि त्यातही आज तरुणांच्या हातामध्ये हे माध्यम आहे. त्यांनी जर चांगल्या गोष्टीसाठी याचा वापर केला तर मला वाटतं निश्चितपणे त्यांना खूप काही चांगली दिशा मिळू शकेल. म्हणजे जसं तुकोबा महाराज म्हणतात की निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळं आली. राजहंसाच्या पुढं दूध आणि पाणी एकत्र करून दिलं बरोबर तर तो पाणी सोडून देतो आणि दूध पितो असं म्हणतात. मला वाटतं आज ह्या समाज माध्यमाचा वापर करताना लोकांनी जे वाईट आहे ते लगेच आता नाही एखादा विचार आपण पडला तर तो डिलीट करून टाकतो. बरोबर. आणि जे चांगलं पडतंय ते आपण सेव्ह करतो. तसं ह्या समाज माध्यमामध्ये ते इन्स्टा असेल, लोकांनी चांगलं आहे ते घ्यावं, जे नाही पटत ते सोडून द्यावं, परंतु हे निश्चितपणे अतिशय प्रभावी माध्यम आहे एवढं मात्र निश्चित आहे. वा, व्हेरी वेल सेड सर. सो सरांशी मी थोड्या वेळापूर्वी आमचा संवाद चालला होता, आम्ही बोलत होतो आणि त्याच्यातून मला एक कळालं की तो काळ म्हणजे तेव्हा जेव्हा ते यंग होते खूप, सो तिथे सेलफोन्स नव्हते, इंटरनेट नव्हतं, तो थोडासा गोष्टी वेगळ्या होत्या सर्व काही. सो सरांचा कॉन्टॅक्ट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरही भरपूरदा झाला होता. सो त्यांच्या काही आठवणी? सर खरं तर आज वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज आपल्यामध्ये नाहीत. नाही, पण प्रत्येक शिवसैनिकाच्या मनाचा एक हळवा कोपरा आहे की जेव्हा बाळासाहेबांच्या आठवणी येतात किंवा त्यांना आम्ही कुठंतरी पाहतो, वाचतो, तेव्हा त्यांच्याबद्दल मनामध्ये खूप श्रद्धा शिवसैनिकांची आहे. बरोबर. आणि साहेबांनी नेहमी शिवसैनिकांना पुत्रवत प्रेम केलेलं आहे. मला वाटतं जेवढं त्यांनी उद्धव साहेबांवर प्रेम केलं तेवढं प्रेम प्रत्येक महाराष्ट्राच्या शिवसैनिकावर केलं. याचा अनुभव सांगताना मी तर नक्की सांगेल की मी टीवायला असताना म्हणजे जेमतेम माझं 20-21 वर्षाचं वय असताना मी वंदनीय बाळासाहेबांच्या सहवासामध्ये आलो. आमचे शिरूरचे सगळे कार्यकर्ते त्यांना भेटायला जायचे. एके रात्री आम्ही शिवसेना भवन दादरला बाहेर फुटपाथवर झोपलो. ओके. आणि सकाळी मातोश्रीवर गेल्यानंतर साहेबांनी आमचं आवर्जून विचारलं की रात्री कुठं होतात वगैरे. आम्ही सांगितलं की आम्ही फुटपाथला वगैरे होतो. ते म्हणले आधी कळवायचं, व्यवस्था केली असती वगैरे. अच्छा. सर केव्हाची घटना आहे ही? 1984 सालची. अच्छा, ठीक. आणि मग आमच्याशी चर्चा केली की तुमच्या तालुक्याचे प्रश्न काय, युवकांचे प्रश्न काय, शेतकऱ्यांचे प्रश्न काय. अत्यंत आत्मीयतेनं खूप त्याच्यामध्ये प्रेम आणि जिव्हाळा आम्हाला जाणवलं. आणि नंतर ज्यावेळी आमची बैठक संपली, आम्ही निघालो, त्यावेळी आम्ही त्यांना निमंत्रण दिलं की साहेब शिरूरला तुम्ही आलं पाहिजे आणि शिवसेना शाखेचं उद्घाटन केलं पाहिजे. बरोबर. त्यांनी ते आनंदानं मान्य केलं. आणि जाताना माझं भाग्य असं की त्यांनी मला थांबवलं आणि सांगितलं की अरे सगळेजण आलात, तुम्ही कसे आलात? म्हटलं साहेब आम्ही भाड्याची जीप करून आलेलं आहे आणि आम्ही प्रत्येकजण कॉन्ट्रीब्युशन करून आलेलं आहे. त्यांनी एक बंद पाकिट माझ्याकडे दिला आणि सांगितलं ठीक आहे सगळेजण नाश्ता वगैरे करा. सगळ्यांसमवेत ज्यावेळी मी ते पाकिट खोललं त्यावेळी त्या पाकिटामध्ये त्यावेळीचे 5,000 रुपये होते. बापरे. आम्हाला जाताना पण साहेबांनी सूचना दिल्या की रात्रीचा प्रवास करा, कारण त्यावेळी पुणे मुंबई द्रुतगती मार्ग नव्हता, त्यामुळं रात्री खूप उशीर व्हायचा. घाटामध्ये कुठंतरी वाहतुकीची कोंडी व्हायची.
साहेबांनी सांगितलं की ड्रायव्हरला झोप आली तर त्याला झोपू द्या, रस्त्याच्या कडेला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी गाडी लावा, सगळे झोपा, सकाळी प्रवास सुरू करा, किंवा मग ड्रायव्हरच्या तोंडावर पाणी वगैरे मारा, तो झोपतोय की काय ती बघा. बापरे. कारण माझा शिवसैनिक हा माझ्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे, त्याला कुठे धोका होता का म्हणे. मला वाटतं आज आमचे आई वडील घराबाहेर जाताना जी मुलांना सांगतात की बाबा सुखरूप जा, लवकर परत ये, प्रत्येक शिवसैनिकाच्या बाबतीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ही तत्व पाळलं. आणि म्हणून आज प्रत्येकाच्या मनाचा कोपरा साहेबांच्या श्रद्धेनं, आपुलकीनं, प्रेमानं आणि स्नेहानं भरलेला. बरोबर बरोबर. आणि ही आठवण आम्हाला मनाच्या पटलावर मोरपिसासारखी नेहमी आनंद देत असते. वा, खरोखरच खूप छान. जसे आई आणि वडील काळजी करतात त्याच पद्धतीने त्यांनी प्रत्येक शिवसैनिकाची काळजी घेतलेली आहे. बरोबर. ओके. सो हा होता काही आठवणींचा भाग. आता आपण पुन्हा येऊयात कॉन्टेंट क्रिएशनवर. सो मंडळीला आम्ही लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आम्ही डेफिनेटली सरांची तिथे ड्रॉप करणार आहोत, तुम्ही व्हिडिओज बघू शकतात. बट आता सरांचं सांगायचं झालं तर सरांनी असे व्हायरल व्हिडिओज बनवलेले आहेत जे व्हायरल अजूनही झालेले आहेत, ज्याच्यामधून एक खूप चांगला मेसेज लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, तरुण पिढीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आय थिंक सो सर हाच तुमचा टार्गेट आहे, बरोबर, की तरुणांपर्यंत चांगल्या गोष्टी घेऊन जाणे. कारण कदाचित जास्त सोशल मीडियाच्या यूजमुळे काहीतरी चुकीचं चाललेलं वाटतं आपल्याला समाजामध्ये. लोक माणुसकी विसरलेले आहेत, तरुण पिढी या गोष्टी विसरलेल्या आहेत अगदी. पण तरी तुम्ही त्यांना हेल्प करता प्रत्येक गोष्टीतनं बाहेर येण्यासाठी. जसं डिप्रेशनही झालं, जसं गुड हॅबिट्स संदर्भात आईवडिलांशी कसं डील केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, असे अनेक टॉपिक्स आहेत. सो हे टॉपिक्स तुम्ही कसे चूज करता किंवा कसं तुम्ही इन्स्पायर होता या गोष्टींमुळे? सर, मी मुळातच शिक्षक असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मी प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत. समाजाचं म्हणाल तर मी पुस्तकातून ते सगळं जाणून घेतलेलं आहे. शेवटी साहित्य म्हणजे काय असतं? समाजाचा आरसा म्हणजे साहित्य असतं. जे समाजामध्ये घडतं ते पुस्तकामध्ये येतं, कथामध्ये येतं, कादंबऱ्यामध्ये येतं, आपण पाहतो. शिक्षक असल्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही समस्या आहेत, तरुणांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या, ह्या सगळ्याशी मी खूप जवळून पाहिलं. बरोबर. आणि मग मी ठरवलं की अरे ह्या समस्यावर कुठंतरी आपण प्रकाश टाकला. बरोबर. उदाहरणार्थ सांगायचं तर आजचा युवक हा दिशाही नाही. त्याला प्रचंड मेहनत घेतो, त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, परंतु त्याच्या गुणवत्तेला त्याला न्याय मिळतोय असं मला काही वाटत नाही. आणि म्हणून तो न्याय मिळाला पाहिजे. कधी कधी तो खचून जातो, त्याला नैराश्य येतं. अनेक प्रकारच्या घटना ह्या तरुणांच्या जीवनामध्ये येत असतात. कधी कधी परीक्षेमध्ये अपयश येतं, कधी कधी रिलेशनशिपमध्ये कुठंतरी त्याला धोका पोचतो, कधी कधी घरच्यांचा स्पर्धा परीक्षा देताना पाठिंबा नसतो, कधी कधी आईवडिलांच्या अपरोक्ष मुली पळून जातात त्यावेळी आईवडिलांची होणारी अवस्था, कधी कधी शेतीमध्ये नुकसान झाल्यानंतर शेतकरी आत्महत्या करतो. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत, ह्या सगळ्या समस्याशी मी खूप जवळून पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. आणि म्हणून ह्याच विषयावर आपलं साधारणपणे व्हिडिओ असावेत असं मी केलं आणि त्या अनुषंगानं मी माझा प्रवास सुरू केला. बापरे. आणि आय थिंक सो जेवढे काय तुम्ही कॉन्टेंट बनवलेलं आहे, तुम्हाला 36 हजारपेक्षा जास्त फॅन फॉलोईंग आहे. म्हणजे लोकांना आवडत आहे की जे तुम्ही कॉन्टेंट बनवत आहात. आणि खूप लोक शेअर पण करतात व्हिडिओज. सो दॅट्स अ व्हेरी ग्रेट अचीवमेंट सर, है ना. सो सर आपण ह्या टॉपिककडे येऊया, कॉल्ड एज डिप्रेशन. खूप सारे आजकाल स्टुडंट्स आहेत, यंगस्टर्स आहेत जे पटकन स्ट्रेसमध्ये जातात, आणि अशांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर, मी या बाबतीमध्ये एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो की मी एक अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ काढला होता. एका भग्न झालेल्या देवळाच्या तिथं मी बसलो आहे आणि मला शोधत शोधत माझा मित्र येतोय आणि तो सांगतो तात्या तर इथं बसलेत. मग मी माझ्या मुलानं आत्महत्या केलेली आहे. म्हणजे त्याला प्रेयसीनं फसवले, त्यानं आत्महत्या केली. अच्छा. आणि मग मी म्हणतो की घरातील तरुण पोरगा जाणं म्हणजे आईबाप 25 वर्षानं म्हातारे होतात तर तिनं त्याला फसवलं म्हणून त्यानं आत्महत्या केली. आम्हाला नाही का निसर्गानं फसवलं? कधी जास्त पाऊस, कधी पाऊस नाही, कधी रोगराई, कधी मालाला भाव नाही. मग आम्ही पण असंच करायचं का? आम्ही तर त्याच्याकडे पाहून आमचं जीवन जगतच होतो ना. आत्महत्या हा पर्याय नाही रे बाळा. आलेल्या संकटाला आपण सामोरं जाणं, त्याच्याकडं तोंड करून उभं राहणं आणि ती समस्या सोडवणं हा जीवनाचा खरा मंत्र आहे.
सर माझा हा व्हिडिओ एका विद्यार्थ्याच्या पाहण्यामध्ये आला हं. आणि मला त्याचा इन्स्टावरच मेसेज आला की मला तुमचा नंबर पाहिजे, मला तुमच्याशी बोलायचं. मी सांगितलं ठीक आहे बाळा, काय समस्या आहे, म्हणजे नंबर दिला मी. त्यानं सांगितलं मी सकाळी आज सुसाईड नोट तयार केलेली, मी आज आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. बापरे. मला शॉक बसला सर की बाबा नेमकी काय समस्या आहे त्याची. त्यानं सांगितलं की मी आज सकाळी सुसाईड नोट केली आणि 4 वाजता माझी पूर्ण मनाची तयारी झाली. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा क्षण येतो की एक आपल्या मेंदूमध्ये जे काही चलनवलन, त्यामुळे माणूस त्या टोकाला जातोच. आणि ती वेळच सर अशी असते की माणूस मागचा पुढचा काही विचार नाही करत. मग तो म्हणाला पण मी स्क्रोल करत असताना मला एक व्हिडिओ तुमचा दिसला, मी आत्ता सांगितलेला व्हिडिओ. आणि त्यानं सांगितलं की मी पण माझ्या मनाला असा प्रश्न विचारला की माझ्या वडिलांनी 2 वर्षापूर्वी आत्महत्या केली, म्हणजे त्याच्या माझ्या घरी आई आणि बहीण आहे. मी जर आज आत्महत्या केली तर आईकडं आणि बहिणीकडं कोण आणि त्यांची काय अवस्था होणार आहे. आणि झुरळ झटकावं तसा त्यानं त्याच्या मनातून तो विचार काढून टाकला आणि त्यानं माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. आणि त्यानं सांगितलं सर 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये मी होतो, माझ्या प्रेयसीनं मला धोका दिला आणि दुर्दैव असं की माझ्या मित्राबरोबर तिनं लग्न केलं. आता सर नाव सांगणं उचित होणार नाही, बरोबर, परंतु या ठिकाणी त्याचे जे काही त्यांनी मला पुरावे दिले, त्याचे फोटो दिले, हे पाहून मला खूप वाईट वाटलं. पण त्याच्यावर त्या मुलानं सांगितलं की सर मी परत उभा राहील, कारण मी आता स्वाभिमानानं इतका मोठा होईल त्यावेळी मी नक्की तुमच्याकडे येईल. आणि सर आज मला सांगायला अभिमान वाटतोय की तो मुलगा परत त्यानं कंपनी जॉईन केली. हा अतिशय चांगल्या पद्धतीनं तो त्याचं जीवन घडवतोय. आज तो काय डेव्हलपमेंट करतोय, कशा पद्धतीनं करतोय, त्याला पगार किती, हे काही सांगण्याचा तो विषय नाही. पण तो एक मुलगा उभा राहिला. मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये माझे किती फॉलोअर्स आहेत किंवा मला किती व्ह्यू मिळतात हे मी कधी महत्त्वाचं मानलेलं नाही. बरोबर. पण माझ्या व्हिडिओमुळे एक जीव वाचला. आणि त्यानं मला काल फोन करून सांगितलं सर मी नास्तिक होतो, मी देव मानत नव्हतो, पण आज मी देव मानतो आणि देव मी तुमच्या रूपात पाहिलेलं आहे, कारण माझं जीवन तुम्ही वाचवलेलं आहे. बस मला वाटतं की माझ्या जीवनामध्ये जो काही उद्देश आहे तो सफल झालेला आहे. पळून जाणारी एक मुलगी माझा व्हिडिओ पाहते आणि सांगते की त्या व्हिडिओमध्ये आईबाप रडतायत, तात्या मी पळून जायचा निर्णय रद्द केला आहे. कोणीतरी सांगतं की MPSCमध्ये मी 2 मार्कांना हरलो होतो, पण तुमचा व्हिडिओ पाहिला दगडावरचा आणि मी ठरवलं की नाही मी पुन्हा जिद्दीनं उभा राहणार. आणि नंतर त्याचाच कधीतरी फोन येतो की सर मी आज MPSC क्रॅक केली, मला यश मिळालं, ते केवळ त्यावेळी मी उभा राहिल्यामुळे. मला वाटतं की जीवनामध्ये एक शिक्षक म्हणून मी आजपर्यंत विद्यार्थ्यांना देत राहिलो, किशोर वयीन, कुमार वयीन, पण आज या तरुणांना मी काही देतोय याचा मला सगळ्यात मोठा आनंद आहे. सगळ्यात मोठा आनंद आहे खरोखरच सर. एवढ्या तुम्ही यंगस्टर्सला नेहमी मोटिवेट करतात तुमच्या व्हिडिओज थ्रू, तुमच्या आय थिंक सो पर्सनल काउन्सिलिंग थ्रू. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आय थिंक सो असं म्हणतात की गुरु हा नेहमीच गुरु असतो, मग त्याला रिटायरमेंट अशी एक लिमिट कधीच येत नाही. बरोबर. सो खूपच छान वाटलं सर तुमच्याकडून हे अनुभव ऐकून. सो मंडळी, आपण पुढच्या एपिसोडमध्ये पार्ट 2मध्ये अजून अशा काही जबरदस्त गोष्टी ऐकून घेणार आहात आणि ज्याच्या थ्रू आपण खरंच सगळेजण इन्स्पायर होऊयात, मोटिवेट होऊया. तोपर्यंत पाहत राहा P3. नमस्कार, मी आपल्या सगळ्यांना एक नम्र आवाहन करतो. अँकर प्रतीक सरांचं P3 चॅनल हे नेहमी नवोदितांना चांगल्या प्रकारची संधी देण्याचं काम करतं आहे. विविध क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या काम करणाऱ्या सगळ्यांना ह्या चॅनलवर बोलवलं जातं, त्यांच्या भावना जाणून घेतल्या जातात आणि लोकांना अतिशय चांगल्या प्रकारचं प्रबोधन करण्याचं काम हे चॅनल करतं आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की अँकर प्रतीक यांच्या P3 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.